वळ्यात पुढल्या बातमीकडे आता पुण्यामध्ये शिंदेंनी अमित शहांची भेट घेऊन फडणवीसांची तक्रार केलेली आहे। सामनाच्या रोखटोकमधून संजय राऊतांचा हा मोठा दावा आहे। पुण्यामध्ये पहाटे 4 वाजता शिंदे अमित शहांना भेटले होते। तुमचा पक्ष भाजपात विलीन करा, शहांनी शिंदेंना सांगितलं, असं सामनात लिहिलेलं आहे। शिंदे आणि शहांमध्ये काय संवाद झालाय ते सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। क्या शिंदे जी सुबह के 4 बज रहे हैं, इतना क्या अर्जेंट है? आपको सब मालूम है ये क्या हो रहा है। क्या हो रहा है? माझी आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे प्रयत्न उघडपणे सुरू आहे। ऐसा कैसा हो सकता है? मैं देवेंद्र से बात करता हूँ। मुझे दबाने की, खत्म करने की पूरी कोशिश हो रही है। आपके भरोसे हम सब आपके साथ आए। आपका वादा था चुनाव के बाद भी मैं ही मुख्यमंत्री रहूंगा। हमारे 125 लोग चुनकर आए, तो आप कैसे क्लेम कर सकते हो? मेरे नेतृत्व में चुनाव हुआ था। नहीं, मोदी जी के चेहरे पर चुनाव हुआ। आपको क्या चाहिए बोलो, मैं कोशिश करूंगा। मुख्यमंत्री। देखो भाई, वो ठीक नहीं हो सकता। पार्टी का ही मुख्यमंत्री होगा। तो फिर मैं क्या करूं? आप बीजेपी में मर्ज हो जाओ। आपका क्लेम सीएम पद पर तब रहेगा, बाहर का आदमी अब महाराष्ट्र का सीएम नहीं बनेगा। आपका रिस्पेक्ट हमने रखा है। फिर हमारे पार्टी का क्या होगा? वो हम पे छोड़ दो, वो पार्टी हमने ही बनाई है। आप चिंता मत करो। हा खरा संवाद आहे। लक्षात घ्या, पहाटे 4 वाजता एक अस्वस्थ आत्मा, राजकारणातला एक अस्वस्थ आत्मा पहाटे 4 वाजता त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतात, म्हणजे अमित शहांना भेटतात। अस्वस्थ आत्मा पहाटे 4 वाजता भेटतो तो काय सांगेल? तू पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांची कर, हे तुम्ही मान्य केलं पाहिजे की मला कसा त्रास होतो आहे, माझी कशी कोंडी केली जाते, माझे कसे अधिकार काढून घेतले जात आहेत, माझ्या बरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकशा लावलेल्या आहेत, माझ्या बरोबरच्या आमदारांचा कसा निधी रोखलाय, याच्यावर चर्चा झाली। आणि ते असं म्हणतायत तिथे की तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो, आता आम्ही काय करायचं, मला मुख्यमंत्री करा। बऱ्याच गोष्टी उघड होत असतात, जसं झेलेन्स्की आणि ट्रम्प मधला संवाद उघड झाला, तो प्रसार माध्यमांसमोर असा येतो ना। ज्या गोष्टी बाहेर आणायच्या असतात ते मोठे राजकारण आपोआप बाहेर आणतात, नक्कीच आणतात। या देशामध्ये असं होत आहे, जगभरात असं होत असतं। याच्यापेक्षा वेगळा संवाद दोघात होऊ शकतो का? होऊ शकत नाही। आणि तो संवाद झाला, आणि हा संवाद झालाय देवेंद्र साहेबांनाही माहिती आहे, त्यांनीच सांगितलं। नाही, मी असं म्हणतोय का? सोर्स होता का? हे त्यांनाही माहिती आहे की नक्की दोघांमधला संवाद काय आहे। पहाटे 4 वाजता एक अस्वस्थ आत्मा, तृप्त आत्मा जेव्हा भेटतो तेव्हा काय संवाद होऊ शकतो? एकनाथ शिंदे साहेब बोलायचं असेल तर सर्वात देखत आणि तुमच्यासारख्या सर्व परिसला घेऊन बोलतील। ते घाबरणारे नेते नाहीत, आणि मुळामध्ये असा कोणताही प्रसंग घडलेला सुद्धा नाही। काही कामाची जी काही चौकशी करतायत त्यांना शिंदे साहेबांनी उघड पाठिंबा दिलेला आहे। म्हणून आमच्यामध्ये किती दुही पाडण्याचा प्रयत्न जरी केला तर ती पडणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। संजय राऊतच्या बोलण्यावर सरकार चालत नाही। संजय राऊतच्या फेकू जासूस ज्याला म्हणतात, तो फेकू जासूस हा संजय राऊत।